घरात येऊ द्या श्रीकांतसाठी। तुम्ही जे काही बोलाल ना ते मी ऐकून घेईन, कुठलीही तक्रार नाही करणार, पण मला घरात येऊ द्या प्लीज। ए चालती हो, नाही तर मला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल। या घरातलं तुझं भविष्य संपलंय, चल जा। तुम्ही असं नाही वागू शकत माझ्याशी। मला आतमध्ये येऊ द्या, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन, सुनेचा छळ केला म्हणून। बाबा कुठे निघाला? अरे मी जरा अंजूच्या घरी जाऊन तिला बघून येतो। रात्रभर पोरगी आली नाही म्हणजे काय, आता जास्त वेळ वाट बघण्यात काय अर्थ नाही। नाही बाबा, तुम्ही नका जाऊ तिकडे। अरे नका जाऊ म्हणजे काय, एकतर तिचा फोन लागत नाही, ती आपल्याला कुठला फोन करत नाही, आपल्याला काय झालं ते कळणार कसं? बरं तुझी आई सारखी मला विचारते अंजू कुठे, अंजू कुठे। आता सांगितलं तिला मी नाक्यावर गेले भाजी आणायला म्हणून, परत विचारलं तर काय सांगणार आहे मी? अहो तुमचं सगळं खरं आहे बाबा, पण तुम्ही नका जाऊ। अरे अहो ताई जरी तिकडे असली ना तरी तुम्हाला माहिती ना मागच्या वेळी काय झालंय ते। अंजली तू काय बोलतेस, कळतंय तुला? बाबा हे बोलताना खूप त्रास होतोय मला, पण दुसरा मार्ग नाहीये माझ्याकडे। पुरे या घरात याआधी कधी एवढी भांडणं झाली नव्हती, आणि आताही इथं भांडण नको। आणि याआधी कधीच कोणी या घरातली तक्रार घेऊन पोलीस स्टेशन नव्हतं गाठलं। हॅलो हॅलो, मी साळगावकर बोलतोय। हा, आता तुम्हीच बाकी राहिला होतात। इथे येऊन मुलीने काय गुण उधळले हे ऐकायला फोन केलात? काय घरा नाही हो तुमचं? मुलगी एकपट बाप दसपट। वा, माझं म्हणणं तरी ऐकून घे। काही ऐकायचं नाहीये मला। इथे यायचं आणि आपल्या मुलीला घेऊन जायचं। नाही नेलत ना त्याचे काय परिणाम होतील याचा फक्त विचार करा तुम्ही। नाही हो वहिनी, तुमचा फार मोठा गैरसमज झालाय। हो, मला शिकवायची गरज नाहीये साळगावकर। अहो पण वहिनी। का? बाबा मी बोलते। अंजू मला माहित नाही इथे तुमच्याबद्दल कुणाचं काय मत आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की हे घर माझं आहे आणि मी इथेच राहणार आहे। श्रीकांत प्लीज भानावरती या। मी आहे तुमची पद्मजा। पद्मजा, तुम्हाला काही नाही होणार, काही नाही होणार तुम्हाला। हे बघा ना, मला म्हणतात की मी घरी यायचं नाही म्हणून। तुम्ही सांगा ना त्यांना, मी थांबू की नको तुमच्या सोबत, सांगा। हे बघा, हे बघा आपले लग्नाचे फोटो, हे बघा बंड्या, आई, बाबा आणि आपण दोघं। किती खुश होतो ना आपण। आणि हे हनीमूनचे फोटो, अख्खी संध्याकाळ घालवली होती आपण एकत्र। बरं झालं इथेच भेटलीस। काय झालं? मला दादूच्या रूम मध्ये जायचंय। काही गरज नाही त्याची, मला तुझ्याशी बोलायचंय। ती अंजली कायद्याची भाषा करते ना, पोलिसात जायची धमकी देते आपल्याला, त्यामुळे तिला सहजासहजी नाही ग बाहेर काढता येणार आपल्याला, आणि तीही निघणार नाही। मग काय करायचं? मग ती आता स्वतःहून हे घर सोडून जाईल असं काहीतरी करायचं। म्हणजे सरू तिला एवढा त्रास द्यायचा की ती स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल। पण आई हे सगळं कसं करायचं? तू फक्त मला साथ दे, मग बघ तुझी आई काय करते ते। पहिला झटका तर तिला आजच द्यायचा आहे मला।